आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत आहे की जुन्या करारात अब्राम, मोशे, एलिया वगैरे अशा लोकांचा उल्लेख आहे आणि नव्या करारात नवा करार हा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आहे. पण जुन्या करारात प्रभू येशूचा उल्लेख आहे का, हे आपण आज पाहणार आहोत. आणि ह्या संदेश मालिकेचा नाव आहे जो येशू तुम्हाला माहीत नसेल. आणि आजचं शीर्षक आहे तो जुन्या करारातला आहे की नव्या. आजचं शीर्षक आहे प्रभू येशू जुन्या करारातला आहे की नव्या. आणि याचं उत्तर आज आपण आजच्या संदेशातून पाहूया. सध्या आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचा अभ्यास करीत आहोत, देवाच्या वचनातून की तो कोण आहे, तो कशासाठी जगात आला, त्याचा आपल्याशी काय संबंध आहे. बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल माहिती आहे, परंतु बऱ्याच गोष्टी त्याच्याबद्दल अद्यापही माहिती नाहीत. आणि हे संदेश मी अभ्यास करत असताना, तयार करत असताना मला देखील बऱ्याचशा गोष्टी माहिती होऊ लागलेल्या आहेत. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारतो, ज्यावेळेस आपण प्रभू येशूबद्दल बोलतो की तो मरियाचा पुत्र आहे की मनुष्याचा, तो इतिहासातला आहे की अनंत काळातला. आणि कालच्या संदेशात आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त इतिहासातला पण आहे आणि अनंत काळातला पण आहे. तो मरियाचा पण पुत्र आहे आणि मनुष्यरूप धारण केल्यामुळे तो मनुष्याचाही पुत्र आहे. आणि आजचा प्रश्न आहे की तो जुन्या करारातला आहे की नव्या. या संदेश मालिकेत आपण काही प्रश्न रूपाने हे संदेश पाहणार आहोत. उदाहरणार्थ, तो इतिहासातला आहे की अनंत काळातला, तो जुन्या करारातला आहे की नव्या करारातला, तो मरियाचा पुत्र आहे की मनुष्याचा, असे 10 प्रश्न. बऱ्याच जणांना असं वाटतं की जुना करार आज आपल्याला लागू नाही, तो त्या काळापुरता आणि इस्रायल लोकांविषयी होता. तो यहुदी धर्माबद्दल, त्यांच्या रीतिरिवाज, अर्पणे, सणवार याच्याबद्दल आहे. आणि म्हणून अनेक ख्रिस्ती लोकांना देखील असं वाटतं की जुन्या कराराचा आपला काही संबंध नाही. आणि त्यामुळेच काही जण फक्त नवा करारच वाचतात, नवा करारचं स्वतःजवळ ठेवतात. पण प्रभू येशू ख्रिस्त जगात असताना त्याने स्वतःबद्दल काय सांगितलं आपण जरा पाहू. योहानकृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 36व्या वचनापासून हे प्रभू येशू ख्रिस्ताचं आणि त्या काळातल्या शास्त्री पुरुषांबद्दल, त्याच्या शिष्यांबरोबर झालेलं संभाषण आहे. आणि त्यावेळेस त्यांनी स्वतःबद्दल काय म्हटलं बघा. योहान 5 आणि वचन 36 पासून मी वाचतो. परंतु मला जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण जी कार्य सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपविले आहे, म्हणजे जे कार्य मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की पित्याने मला पाठवलं आहे. आणखी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूपही पाहिले नाही. त्याचे वचन तुमच्यामध्ये तुम्ही राखिले नाही, कारण ज्याला त्याने पाठविले त्याचे तुम्ही खरे मानित नाही. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्यात सार्वकालिक जीवन आपणास प्राप्त होईल असे तुम्ही समजता, तेच माझ्याविषयी साक्ष देतात. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की शास्त्रलेख म्हणजे जुना करार, संदेष्टा, नियमशास्त्र हे त्याच्याविषयी साक्ष देतात. जुना करार हा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आहे, त्याच्या येण्याविषयी, त्याच्या अर्पणाविषयी. आणि जुन्या करारात जवळजवळ 300हून अधिक भविष्यवाण्या त्याच्या पहिल्या आगमनाबद्दल आहेत. त्याच्यामध्ये जुन्या करारात प्रभू येशूचे टाईप किंवा नमुने आणि छाया ही आपल्याला पाहायला मिळते. आणि काही वेळा तर जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देखील वेगवेगळ्या रूपाने प्रकट झालेला आपल्याला आढळून येतो. आणि म्हणून जुना करार हे काही फक्त एक गोष्टींचं पुस्तक नाही, काही घटनांचं पुस्तक नाही, तर त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो जगात येणार होता त्याचं चित्रण आहे की ज्याचा उल्लेख नव्या करारात आहे.
आणि म्हणून जुन्या करातल्या काही भविष्यवाण्या आपण पाहू ज्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहेत. पहिली, सुवार्तेचा पहिला उल्लेख, सुवार्तेचं पहिलं सादरीकरण आपल्याला जे पाहायला मिळतं ते योहानकृत शुभवर्तमानात नव्हे. बऱ्याच जणांना वाटतं की योहान 3:16 सुवार्त आहे किंवा पहिले कोरिंथ 15. पण पहिल्या सुवार्तेचा उल्लेख शास्त्रामध्ये, शास्त्राच्या पहिल्या पुस्तकात आपल्याला आढळतो, म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकात. ज्यावेळेस आदाम आणि हव्वा यांनी पाप केलं, ते फळ खाऊन देवाची आज्ञा मोडली, देवाने त्यांना सोडून दिलं नाही, त्यांना टाकून दिलं नाही, तर त्यांच्यासाठी अगोदरच योजना केलेली होती त्यांच्या तारणाची, पुन्हा एकदा त्यांच्याशी समेट करण्याची. आणि म्हणून पहिला उल्लेख आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायात आपल्याला मिळतो. आणि या ठिकाणी उत्पत्ती 3:15 काय म्हटलेलं आहे आपण जरा वाचू. उत्पत्ती 3 आणि वचन 15. परमेश्वर त्यांना काय सांगत आहे बघा. तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती, त्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. तर या ठिकाणी एक भविष्यवाणी देवाने आदाम आणि हव्वा यांना केली की स्त्रीची संतती एक दिवशी या जगात येईल आणि ती संतती सैतानावर विजय मिळवेल, त्याचं डोकं ठेचेल. आणि आपल्याला माहिती आहे की ती संतती दुसरं तिसरं कोणी नसून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त होता. त्याने त्या वधस्तंभावर सैतानावर विजय मिळवला, त्याला पराभूत केलं आणि सर्व मानवजातीसाठी तारणाचा मार्ग मोकळा केला. तर प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची पहिली भविष्यवाणी बघा उत्पत्ती 3 आणि 15 आहे. आणि एक दिवशी तो पूर्णपणे सैतानाला नष्ट करणार आहे, हे देखील शास्त्रात सांगितलेलं आहे. रोमकरास 16 आणि वचन 20. त्याच्यानंतर नव्या करामध्ये आपण वाचलं गलतीकरास पत्रामध्ये, तर आणखी एक भविष्यवाणी जी त्याच्याविषयी होती ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. गलतीकरास पत्र 4 आणि वचन 4 आणि 5 या ठिकाणी पौल असं लिहितो. काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी देऊन सोडवावे आणि आपल्याला दत्तक पुत्राचा हक्क मिळावा. म्हणजे बघा, एक काळ देवाने नेमलेला होता आणि तो काळ, तो टाईम आल्यानंतर देवाने त्याचा पुत्र पाठवला नियमशास्त्राच्या आधी. आणि नियमशास्त्र इस्रायलाला दिलेलं होतं, म्हणून त्याचा जन्म इस्रायलात झाला, दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या देशात झाला नाही. तर ही देवाची योजना होती. म्हणजे पहिला उल्लेख आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताविषयी उत्पत्तीत पाहायला मिळतो. आणि आता दुसरं चित्र जे आपल्याला जुन्या काळात प्रभू येशूचं पाहायला मिळतो ते हे की ते म्हणजे निर्गमच्या पुस्तकात. आता निर्गमच्या पुस्तकात आपण वाचतो की कशा रीतीने देवाचे लोक इस्रायल हे मिसर देशाच्या गुलामगिरीत होते, ते आक्रोश करीत होते आणि देवाने त्यांची सुटका करण्यासाठी, फारोच्या मिसर देशाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्याचा सेवक मोशेला पाठवलं आणि मोशेच्या द्वारे त्यांना बाहेर आणलं. आणि ज्यावेळेस त्यांना मुक्त केलं ज्या रात्री, त्यावेळेस एक विधी परमेश्वराने मोशेला आणि इस्रायल लोकांना करायला लावला. आणि तो विधी कोणता होता आपण जरा वाचू. निर्गमचं पुस्तकाचा 12वा अध्याय, निर्गम 12 आणि वचन 2. मग परमेश्वराने मिसर देशात मोशे व आरोन यांना सांगितले की हा महिना तुम्हास आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना असावा. इस्रायलच्या सर्व मंडळीस सांग की ह्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एकेका घराण्यामागे एक एक कोकरू घ्यावे आणि एक कोकरू खपवायचे नाहीत की थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे.
प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने कोकरू किती माणसास पुरेल त्याचा हिशोब करावा आणि मग ते कोकरू निर्दोष पाहिजे. आणि पुढे असं सांगितलं की ते कोकरू कापावे, त्याचं रक्त दाराच्या कपाळपट्टीवर आणि 2 दार बाहेर लावावे आणि त्याचं रक्त एका भांड्यात घ्यावे. हिजोबाच्या झुडपणे ते दार बाह्यावर आणि कपाळपट्टीवर लावावे. तर ओलांडणाच्या दिवशी ज्या रात्री परमेश्वर त्यांची मिसर देशातून सुटका करणार होता, त्या रात्री एक कोकरू घेऊन तो ओलांडणाचं कोकरू म्हणून कापायला लावलं होतं आणि तो विधी त्यांनी केला. आणि 1400 वर्षानंतर प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होण्याच्या अगोदर ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान जगात होता, इस्रायलात होता, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देताना असंच म्हटलं की हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. योहान 1:29. म्हणजे जो कोकरा इस्रायल लोकांनी त्या काळात कापला, तो कोकरा प्रभू येशू ख्रिस्ताचा एक प्रतीक किंवा एक नमुना होता, एक चित्र होता जो विधी देवाने. तर हे एक चित्र आपल्याला, हा एक उल्लेख जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच्याविषयी लिहिताना पेत्राने त्याच्या पत्रात असं लिहिलेलं आहे की तुमचं तारण नाशवंत वस्तूने नव्हे तर त्याच्या कोकऱ्याच्या मौल्यवान रक्ताने, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने झालेलं आहे. पेत्राचे पहिले पत्र याचा 1 अध्याय आणि वचनं 18 आणि 19 आपण जरा वाचू. वाडवडील माणसांच्या परंपरेने चालत आलेल्या आपल्या व्यर्थ वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूने नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात, हे ध्यानात ठेवा. म्हणजे पेत्र म्हणतो की तुम्ही त्या कोकऱ्याच्या रक्ताने मुक्त झालेला आहात. म्हणजे तो जुन्या काळातला कोकरा हा प्रभू येशू ख्रिस्त होता, जो जगाचा पाप हरण करणारा देवाचा कोकरा. म्हणजे त्या काळात जसं त्या कोकऱ्याच्या रक्ताने त्यांचं संरक्षण केलं, मुक्त केलं, तसं ह्या काळात प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला पापापासून आणि सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त करतं, शुद्ध करतं. म्हणजे जुन्या करारामध्ये ओलांडणाचा कोकरा हा प्रभू येशू ख्रिस्त होता आणि नव्या करारामध्ये तो जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. हे दुसरं चित्र आपल्याला प्रभू येशूचं जुन्या करारात पाहायला मिळतं. आता आणखी एक तिसरं चित्र आपल्याला जुन्या करारात पाहायला मिळतं, ते म्हणजे गणनाच्या 21व्या अध्यायामध्ये. गणना 21मध्ये अशी परिस्थिती आहे, सिच्युएशन आहे की देवाचे लोक इस्रायल यांनी देवाविरुद्ध पाप केलेलं आहे. ते देवापासून दूर गेलेले होते, भ्रष्ट झालेले होते आणि म्हणून देवाने त्यांना शिक्षा देण्यासाठी त्यांच्यामध्ये आगे सर्प पाठवले होते आणि बरेच जण ते सर्प चावल्यामुळे मरण पावत होते. आणि अशा वेळेस त्यांनी मोशेकडे धाव घेतली, ओरड केली आणि मोशेने परमेश्वराला विनंती केली. आणि परमेश्वराने मोशेला असं सांगितलं की एक पितळेचा सर्प करून उंच खांबावर लाव आणि जो कोणी त्या सर्पाकडे, त्या पितळेच्या सर्पाकडे पाहिल तो वाचला जाईल त्या सर्पदंशापासून. त्याला मृत्यूचा अनुभव येणार नाही, तो मरणार नाही. आणि ह्याविषयी सांगताना प्रभू येशू ख्रिस्ताने ही जी घटना जुन्या करारातली आहे की मोशेने तो पितळेचा सर्प करून लावला, त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं आपण जरा वाचू. योहान शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि वचनं 14 आणि 15. योहान 3:14 आणि 15मध्ये प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, जसा मोशाने अरण्यात सर्प उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे. जसं मोशेने अरण्यात सर्प उंच केला, तो पितळ्याचा सर्प, आणि त्याच्याकडे पाहिलं, ज्यांनी पाहिलं ते वाचले, तसं तो म्हणतो की मनुष्याचा पुत्र उंच केले पाहिजे, तो उंचावला जाईल, यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. म्हणजे काय
की त्या काळात जे त्या पितळेच्या सर्पाकडे पाहत होते ते जिवंत राहत होते, आणि ह्या काळात जे त्या वधस्तंभावर खेळलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतील, विश्वास ठेवतील, ते जिवंत राहतील, त्यांना सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणजे तिसरं चित्र जुन्या काळात आपल्याला गणनाच्या पुस्तकात पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त जुन्या करारात आहे का? आढळतो का? गणनाचं पुस्तक हे जुन्या करारातलं आहे, आणि प्रभू येशू ख्रिस्त जुन्या करारात आहे का? हो. चौथं चित्र आता जुन्या करारातलं आपण पाहू. स्तोत्र 22. स्तोत्र हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहन आणि वधस्तंभावरील जे मरण आणि त्या वधस्तंभावर असताना तो काय काय शब्द बोलला याची भविष्यवाणी आहे या स्तोत्रामध्ये. आणि म्हणून 22व्या स्तोत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील असतानाचं वर्णन आहे. तो कसा दिसायला होता, तो कसा दिसला, त्याने काय शब्द बोलले, त्याने काय काय सहन केलं, त्याची अवस्था मानसिक शारीरिकरित्या कशी झाली, हे त्याचं चित्रण आपल्याला पाहायला मिळतं 22व्या स्तोत्र. आणि 22वं स्तोत्र हे जुन्या करारात आहे. किती विशेष आहे ना. जुन्या करारात देखील प्रभू येशूचा उल्लेख आहे. जुन्या करारात प्रभू येशूची सावली छाया आपल्याला पाहायला मिळते. आता पहिलं वचन बघा. स्तोत्रकर्ता म्हणतो, माझ्या देवा, तू मला का अंतरलास? माझ्या दुःखाचा आक्रोश ऐकून माझा बचाव कराव्यास तू जवळ नाहीस. आता हे स्तोत्रकर्त्याच्या बाबतीत घडलं नाही. आपण वाचत नाही की देवाने दावीद राजाचा त्याग केला. म्हणजे भविष्यवाणी हे शब्द जे तो बोलला ते प्रभू येशू ख्रिस्त जे शब्द वधस्तंभावर गेल्यावर बोलणार होता त्याच्या मुखातील शब्दाची भविष्यवाणी त्याने केली. पुढे जर आपण वाचलं 5व्या वचनामध्ये, ते तुझा धावा करीत मुक्त होत, ते तुझवर भाव ठेवी त्याने निराश होत असत. मी तर कीटक आहे, मानव नव्हे, मनुष्याने निंदिलेला, लोकांनी धिक्कारलेला असा आहे. बघा कशा रीतीने त्याची अवस्था वधस्तंभावर झालेली होती. कशा प्रकारचे शब्द लोक त्याच्याबद्दल बोलत होते. मला पाहणारे सर्व उपहास करतात, वाकोल्या दाखवतात, थट्टेने डोके हलवतात. ते म्हणतात, परमेश्वर आपला हवाला टाक, तो त्याला मुक्त करो, तो त्याला सोडवो, तो त्याचा आवडता आहे. आणि आपण वाचतो नव्या करारात की लोक म्हटले की तू जर देवाचा पुत्र असशील तर स्वतःला मुक्त कर आणि आम्हालाही मुक्त कर. वधस्तंभावर खाली ये. त्याच्या शरीराची अवस्था काय झाली याचा उल्लेख 22व्या स्तोत्रामध्ये आहे. त्याची मानसिक स्थिती काय होती हे देखील त्याच्यात सांगितलेलं आहे. त्याची मरणात असतानाची स्थिती कशी होईल हे देखील सांगितलेलं आहे. वचन 17, मी आपली सर्व हाडे मला मोजता येतात. ते माझ्याकडे टक लावून पाहतात. ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या पेहऱ्यावर चिठ्ठ्या टाकतात. आणि नव्या करारात आपण वाचतो की सोल्जर लोकांनी त्या रोमन शिपायाने प्रभू येशूच्या जागेवर चिठ्ठ्या टाकून तो झगा आपसात वाटून घेतला. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन कशा रीतीने ते वधस्तंभावर त्याने दुःख सहन केलं ह्याच्याविषयी आपण या ठिकाणी वाचतो. आणि एवढंच नव्हे तर पुनरुत्थानाच्या वेळेस त्याचा मरणावरचा विजय याचा देखील उल्लेख 22व्या स्तोत्रामध्ये आहे. म्हणजे बघा स्तोत्रकर्त्याने ही भविष्यवाणी केली होती. आणि 22वें स्तोत्र हे प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्याच्या 1000 वर्ष अगोदर लिहिण्यात आलं. म्हणजे 1000 वर्षापूर्वीची भविष्यवाणी आहे की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावेल आणि त्यावेळेस त्याची अवस्था कशी होईल, तो कोणते शब्द बोलेल. म्हणजे ह्या स्तोत्रात आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र पाहायला मिळतं. आणखी एक गोष्ट अशी की ज्यावेळेस हे 22वं स्तोत्र लिहिण्यात आलं त्यावेळेस जगामध्ये वधस्तंभावर देण्याची शिक्षा नव्हती. कालांतराने रोमन सत्ता ज्यावेळेस जगावर आली
त्यावेळेस रोमन गव्हर्नमेंटने सगळ्यात क्रूर अशी ही शिक्षा त्यांच्या कैद्यांसाठी, गुन्हेगारांसाठी केली, ती म्हणजे वधस्तंभावर खिळून मारणं. म्हणजे 1000 वर्षापूर्वीची भविष्यवाणी परमेश्वराने दावीद राजाबद्दल केलेली ती पूर्ण झालेली आहे. स्तोत्रांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आढळतो का? हो, 22व्या स्तोत्रामध्ये त्याचा उल्लेख, त्याचं वर्णन आहे. पुष्कळशा स्तोत्रामध्ये आहे, परंतु हे एक स्तोत्र आपण पाहत आहोत. तर प्रश्न असा आहे की प्रभू येशू ख्रिस्त जुन्या करारातला आहे की नव्या करारातला? जुन्या करारात पण तो आपल्याला आढळतो का? आणि याचं उत्तर आहे हो. पहिलं चित्र त्याचं आपल्याला पाहायला मिळतं उत्पत्ती 3:15 की तो स्त्रीची संतान किंवा स्त्रीची संतती आहे. दुसरं चित्र तो निर्गम 12व्या अध्यायामधला ओलांडनाचा कोकरा आहे. तिसरं चित्र तो गणना 21व्या अध्यायातला तो पितळेचा सर्प आहे. चौथं चित्र स्तोत्र 22 की तो टाकून दिलेला तारणारा आहे, देवाने त्याग केलेला. आणि 5वं चित्र जे आपल्याला जुन्या करारात त्याचं पाहायला मिळतं ते म्हणजे यशायाच्या संदेष्टाच्या पुस्तकात. आता यशाया संदेष्टा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या जवळजवळ 600 वर्ष अगोदर होऊन गेला. आणि यशाया संदेष्टाने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी पुष्कळशा भविष्यवाण्या केलेल्या आहेत. त्याच्या जन्माविषयी, त्याच्या सेवा कार्याविषयी, त्याच्या शिक्षणाविषयी, आणि त्याचा मरण आणि पुनरुत्थानाविषयी. तर यशाया संदेष्टा याच्या पुस्तकामध्ये यशायाच्या 53व्या अध्यायात आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं एक चित्र पाहायला मिळतं. यशाया 53 हा अख्ख्या पवित्र शास्त्रातला मध्यभाग आहे. लक्षात घ्या, सेंट्रल पॉईंट आहे. आणि ह्या सेंट्रल पॉईंटला मध्यावधी, शास्त्राच्या मध्यभागी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र आढळतं वधस्तंभावर. किती विशेष आहे. मी समजतो की हा योगायोग नाही आहे की यशाया 53 हे शास्त्राचं सेंट्रल अध्याय मध्यभाग आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जे चित्र पाहायला मिळतं ते म्हणजे दुःख भोगणारा देवाचा सेवक. 5वं चित्र त्याच्या जन्माविषयीचं भविष्यवाणी यशायाने केली की कुमारी गर्भवती होईल. 7व्या अध्यायाचं 14वं वचन त्याला इमानुएल म्हणतील. 9व्या अध्यायाचं 6वं वचन यशाया 9 आणि 6. आणि 53व्या अध्यायामध्ये त्याच्या वधस्तंभावरील दुःख, सहन आणि मरणाबद्दल सांगितलेलं आहे. याच्यातली काही वचनं आपण वाचू. यशाया 53 आणि याच्या 4थ्या वचनापासून मी वाचतो. खरोखर आमची व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. अख्खा अध्याय यशाया 53 हा प्रभू येशूचं दुःख, सहन, मरण याविषयी आहे. आणि पुनरुत्थानाविषयी देखील सांगितलेलं आहे. बघा किती तंतोतंत. आणि यशा हा जवळजवळ 600 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त जगात येण्याच्या 600 वर्षापूर्वी होऊन गेला. त्याने ती भविष्यवाणी केली. 10 वचन बघा. त्याला ठेचाव्यासे परमेश्वराच्या मर्जीस आले, त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिल, तो दीर्घायू होईल, म्हणजे त्याचं पुनरुत्थान होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल जाईल. बघा. आणि त्याला कोणत्या कबरेत ठेवण्यात येईल ही देखील भविष्यवाणी 12व्या वचनात. यामुळे त्याला थोराबरोबर विभाग देईन, तो बलवानाबरोबर लूट वाटून घेईल.
कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यात गणू दिले. त्याच्या बाजूला ते 2 चोर, 2 क्रूस जे होते, त्याने आपल्याला अपराध्यात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. बघा किती तंतोतंत भविष्यवाणी, किती तंतोतंत वर्णन जुन्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्याला वाचायला मिळतं. आणि म्हणून प्रश्न असा आहे की जुन्या करारात प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पाहायला मिळतो का, आढळतो का, की फक्त नव्या करारातच आहे? तो जुन्या करारात देखील आहे. जुना करार त्याच्याविषयी आहे, त्याचं वर्णन आहे आणि ते पूर्ण नव्या करारात झालेलं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जुन्या करारातही आहे आणि नव्या करारातही आहे. जुन्या करारात ज्याच्याविषयी सांगण्यात आलं की जो जगाचा तारणारा येईल, इस्रायलाचा मसीहा येईल, त्याच्याविषयीचं वर्णन जुन्या करारात आहे. आणि तो आला आणि ज्या त्याच्याविषयी भविष्यवाणी केले होते ते त्याने पूर्ण केलं. पण आज तो तुमचा तारणार आहे का? तुम्ही त्याच्यावर तारणार म्हणून विश्वास ठेवलेला आहे का? जर नसेल तर अजूनही वेळ आहे. त्याचं मरण आणि पुनरुत्थान तुमच्यासाठी झालं. त्याने तुमचे आणि सर्व जगाचे पाप घेतले आणि त्याच्याद्वारे तारण ही मोफत देणगी तुम्हाला आणि आम्हाला आज उपलब्ध आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.